तर तो गाईचा गोटा तो मी स्वतः सांभाळत मी त्यांचा दवाखाना करत होतो। तो माझ्या आयुष्यातील खूप वाईट प्रसंग होता। मी इकडे जनावरांचा गोटा बघत बघत मी माझं कॉलेजचे शिक्षण करत होतो। मी दूध काढायचो, दूध विकायचो आणि मी माझ्या कॉलेजला जायचो। यामध्येच माझ्या वयाच्या 20व्या वर्षी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं। जी मुलगी माझ्यासोबत डिप्लोमा डिग्रीसाठी होती ती माझी खूप चांगली मैत्रीण होती। आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण एकत्र येऊन लग्न करायचं। ती एक क्लास 1 अधिकाऱ्यांची मुलगी होती आणि मी असा कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा। शेवटचा पेपर दिला त्या दिवशी मला माहित होतं की उद्यापासून मला काहीतरी मिळवावं लागेल, तेव्हा माझं घर चालेल। तेव्हापासूनची जर्नी ती आज माझी 100 करोड टर्नओव्हर असणारी कंपनी। नमस्कार, मी स्वप्नील दिलीप चव्हाण, डायरेक्टर ऑफ एशियन इक्विपमेंट। सुरुवातीला मी ग्रो मोशन यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवरती आमंत्रित केलं की मी माझी सक्सेस स्टोरी या प्लॅटफॉर्मवरती लोकांना एक्सप्लेन करावं। मी माझ्या कंपनीबद्दल थोडीफार माहिती देऊ इच्छितो। मी एशियन इक्विपमेंट या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे। एशियन इक्विपमेंट ही एक एअर कंप्रेसर बनवणारी इंडियातली लीडिंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। हे मशीन्स आमचे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी वापरले जातात आणि याची सरासरी आमचे टर्नओव्हर आहे 80 करोडच्या वरती। आम्ही हे मशीन्स सातारा, पुणे या 2 ठिकाणी माझ्या कंपनी आहेत, तिथे आम्ही बनवतो आणि ते ओव्हरऑल इंडियामध्ये डिस्पॅच करतो, ओव्हरऑल इंडियामध्ये विकतो। त्याचसोबत रिसेंटली आम्ही साऊथ आफ्रिकेमध्ये स्वतःचं ऑफिस काढलेलं आहे। बांगलादेश, श्रीलंका हे पण कंट्रीज आम्ही कव्हर करत आहे। तर हे जे मशीन्स बनवलं हे सहजासहजी बनवलं असं नाही आहे। या पाठीमागे खूप मोठी पार्श्वभूमी आहे की कोणीही उठला आणि व्यवसायात उभा राहिला ह्या गोष्टी कधीही शक्य नसतात आणि प्रत्येकाने व्यवसाय केला पाहिजे सक्सेससाठी, हे तितकंच तात्पर्य नाही आहे। सुरुवातीला मी माझ्या कॉलेज आयुष्यातील तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो। मी एक शेतकरी कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे। शेतकरी कुटुंबातील मुलाला जेव्हा 10वीला चांगले मार्क पडतात त्यावेळी त्याच्याकडे कुठले ऑप्शन्स नसतात की त्याला पुढे काय करायचं आहे हे माहीत नसतं। फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हेच 2 फील्ड असतात। ज्या लोकांच्याकडे पैसा आहे, ज्या लोकांच्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे ती लोक मेडिकलला जातात, हे डोक्यामध्ये ग्रह होता। तर आम्ही कदाचित आम्ही इंजिनिअरिंग लाईनमध्ये आलो। गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर आम्ही इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पण केलं, म्हणायला काही हरकत नाही। ज्यावेळी आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मी ॲडमिशन घेतलं त्यावेळी 10वी नंतर मी माझं गाव सोडून कोल्हापूर या ठिकाणी प्रस्थापित झालो। घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आम्हाला हॉस्टेलवरती राहणं किंवा मेस लावणं ह्या गोष्टी अफोर्डेबल नव्हत्या। त्यामुळे काही काळ मला 3 वर्ष माझ्या काकांच्या घरी, म्हणजे आमच्या पप्पांचे मावस भाऊ आहेत त्यांच्या घरी राहायला लागलं। तो काळ खूप एक संघर्षमय होता की त्याच्यामध्ये मला माझ्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करण्यासाठी खूप काही घडामोडी होत्या। मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल ट्रेडमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर ज्या पद्धतीने मी अभ्यास करून पुढे जात होतो, तुम्हालाही माहीत आहे की जेव्हा आपण अचानक गावातून आपल्या शहरामध्ये येतो आणि आपल्या पाहुण्यांच्या घरी राहतो तर त्यावेळी आपण कसे राहत असाल। तर त्या पद्धतीने मी दिवस काढत होतो, दिवस ढकलत होतो, अभ्यास करत होतो। तिथेही खूप चांगला मला घरच्यांचा सपोर्ट होता आणि मी अभ्यास करून डिप्लोमा पूर्ण करून ज्यावेळी मी डिग्रीच्या वेळी ॲडमिशन घेण्यासाठी डायरेक्ट सेकंड इयरचा जो फेज होता त्यामध्ये खूप मोठा माझ्या आयुष्यामध्ये एक बदल झाला म्हणजे काय की माझे वडील अचानकपणे आजारी पडले। त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मला त्यांना सांगलीमध्ये एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये मिरजमध्ये ॲडमिट करावं लागलं। तर तेव्हा ते शेती करत आमचा एक गाईचा गोटा होता। तर तो गाईचा गोटा तो मी स्वतः सांभाळत मी त्यांचा दवाखाना करत होतो। तो माझ्या आयुष्यातील खूप वाईट प्रसंग होता। मी डिग्रीला ॲडमिशन घेतलं, मी इकडे जनावरांचा गोटा बघत बघत मी माझं कॉलेजचं शिक्षण करत होतो। मी दूध काढायचो, दूध विकायचो आणि मी माझ्या कॉलेजला जायचो। यामध्येच माझ्या वयाच्या 20व्या वर्षी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं। मोठ्यांच्या श्रीमंतांच्या घरी एखादा व्यक्ती जर मरण पावत असेल तर तो त्याच्या मुलांना विरासतमध्ये त्यांची प्रॉपर्टी, त्यांचे ॲसेट्स ह्या गोष्टी देतो। पण माझ्या नशिबी आलं होतं फक्त आणि फक्त रिस्पॉन्सिबिलिटी, लायबिलिटीज आणि कर्ज, जे मला घेऊन पुढे जायचं होतं। तो माझ्या आयुष्यातील अचानकपणे टर्निंग पॉईंट होतं की मॅच्युरिटी लेवल जी म्हणतात ती अचानक आली आणि मी प्रौढ व्यक्ती झालो।
की मला माझे घर सांभाळायचं आहे, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि माझं ध्येय होतं की मला एक मराठी उद्योजक म्हणून खूप चांगल्या लेवलला वरती जायचं आहे, जे मी लहानपणापासून माझ्या उराशी बाळगलं होतं की मला व्यावसायिकच व्हायचं आहे. मी माझ्या मित्राच्या घरी राहिलो, तिथून पुढे डिग्रीच्या प्रवासामध्ये मेसला पैसे भरण्यासाठी माझे पैसे नव्हते. मी माझ्या मित्राच्या घरी जेवण करायचो. मी एक टाईमची मेस लावली, सेकंड टाईम मी त्याच्या ताटामध्ये जे जेवण असेल तो रूममध्ये घेऊन यायचा, ते रूममध्ये आम्ही दोघं शेअरिंग करून खायचो. ही अशी मित्रमंडळी जोडायची पूर्वीपासून असणारी मला सवय. लहानपणापासून मला मित्रमंडळींच्या सोबत राहायला खूप आवडायचं. माझा जो संपर्क आहे, माझा जो ग्रुपिंग आहे, तो पूर्वीपासून मला हे जोडण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आवडायचं. अशा पद्धतीने मी डिग्री पूर्ण केली आणि मलाही माहीत होतं की डिग्री झाल्यानंतर पेपर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठेतरी जॉब केल्याशिवाय मला पर्याय नाही. मी 2012 साली इमिजिएट मी जॉईन केलं एका कंपनीमध्ये. मी 4 ते 5 वर्ष त्या कंपनीमध्ये सेल्स अँड मार्केटिंगचा हा रोल केला. ज्या कंपनीमध्ये ते मशीन बनवलं जायचं, माझं ध्येय होतं की हे मशीन मी महाराष्ट्रात बनवावं आणि ते मशीन बनवून ते प्रोडक्ट मी ओव्हरऑल इंडिया विकावं किंवा इंडियाच्या बाहेरही एक्सपोर्ट करावं, तरच मी व्यावसायिक म्हणून ओळखला जाईल. मी त्यानंतर 2016 असा निर्णय घेतला की मला या जॉबमधून रिझाईन करायचं आहे. हा खूप मोठा पार्शल फेज असतो की तुम्ही एक वेल सेटल्ड असता, काही कारणाने तुम्ही चांगल्या जॉबमध्ये सेट झालेला असता आणि तुम्हाला अचानक व्यवसाय करायचा आणि तो जॉब सोडायचा आणि त्याच्यामध्ये पाठीमागे असणारी आपली फॅमिली की जी शेतकरी बॅकग्राऊंडमध्ये आहे किंवा मिडल क्लास फॅमिलीमध्ये आहेत, की मुलगा चांगल्या ठिकाणी जॉब करतोय आणि अचानक तो जॉब सोडून व्यवसाय करायचा डोक्यात काहीतरी किडा घेऊन बसलेला आहे. हा खूप मोठा टास्क असतो. या टास्कमध्ये आपण बाहेर पडणारा फेज खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वांनाही माहीत आहे की आता मी हे सर्व सांगत असताना की माझी एक पर्सनल लाईफ पण असू शकते, की माझं लग्न, हे सर्व करत असताना मी लव्ह मॅरेजही केलं. ज्यावेळी मी डिग्री कंप्लीट केली त्यावेळी जी मुलगी माझ्यासोबत डिप्लोमा डिग्रीसाठी होती ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण एकत्र येऊन लग्न करायचं. ती एक क्लास 1 अधिकाऱ्यांची मुलगी होती आणि मी असा कर्जबाजारी शेतकऱ्याचा मुलगा सांगायचं म्हणजे. तर अशा मुलासोबत तिने जे रिलेशन मेंटेन ठेवलं, माझ्यासोबत लग्न करायचा तिने निर्णय घेतला, हा खूप म्हणजे तिच्या आयुष्यातला सुद्धा तो खूप टर्निंग पॉईंट आहे आणि माझ्या आयुष्यातला सुद्धा खूप टर्निंग पॉईंट आहे. 2016 साली आमच्या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये झाल्यानंतर आम्हाला एक गोंडस मुलगी झाली. मुलीचा पायगुण म्हणावे की काय, मी 2016ला जॉब माझा रिझाईन केला. तिच्या बारशाच्या अगोदरच मी माझा जॉब रिझाईन केला आणि मी माझा स्वतःच्या व्यवसायाचा श्री गणेश चालू केला. व्यवसायामध्ये उतरताना खूप गोष्टी असतात की याच्यामध्ये हे प्रोडक्ट ॲक्च्युली इंडियन बेस नाही आहे. जर्मन, बेल्जियम ह्या कंपन्या इंडियामध्ये इस्टॅब्लिश आहेत. इंडियात वन ऑफ द एक कंपनी आहे की ती स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करते. मग जेव्हा आपल्याला हे मशीन बनवायचं आहे त्यासाठी मी एक माझा भाऊ आहे, मानलेला भाऊ, गुरु म्हणा, काही हरकत नाही, आम्ही दोघांनी पार्टनरशिप फर्म इस्टॅब्लिश केली. मशीन बनवण्याच्या आधी आम्ही जर्मनी, तैवान, चायना इथे आम्ही ज्यावेळी प्रवास केला, जिथे मशीन्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना व्हिजिट्स केल्या. त्यानंतर आम्ही काही आमचे प्लॅन्स तयार केले आणि ते प्लॅन्स आम्ही एक्झिक्यूट इंडियामध्ये करण्याचा एक प्लॅन आखला. ज्यावेळी आम्ही हे प्लॅन्स इंडियामध्ये एक्झिक्यूट केले त्यावेळी आम्ही ज्यावेळी प्रोडक्ट बनवलं तर ते प्रोडक्ट विकणं खूप मुश्किल होतं. नवीन प्रोडक्टला मार्केटमध्ये 200 वर्ष जुन्या कंपन्या सहजासहजी येऊन देत नव्हत्या. मी कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर हा पूर्णपणे प्रवास केला. भरपूर लोकांना भेटलो, मी माझं प्रोडक्ट एक्सप्लेनेशन करायचो. ह्या प्रवासादरम्यान मला खूप चांगले लोक भेटले की ज्या लोकांना कामाची गरज होती, ज्या लोकांना माझ्यासोबत जोडायचं होतं. काही लोक पेरोलवरती माझ्याकडे जॉबसाठी आले, काही लोक ॲज अ डीलर म्हणून काम करू लागले. जे पेरोलवर आले आज ती मुलं आज एक चांगल्या लेवलला सेटल केलेले आहेत. कधीही आपण एक ऑर्गनायझेशन चालवत असताना स्वतःची सेल्फ ग्रोथ ही खूप इम्पॉर्टंट न ठेवता टीम ग्रोथ ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी अल्टिमेटली आपली ऑर्गनायझेशन ग्रोथ करत असते. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. जी लोक माझ्यासोबत जोडली गेली
ती त्यावेळी 2016-17 त्यांची असणारी परिस्थिती आणि टुडे 2023 मध्ये आज त्या लोकांचे स्वतःचे 4 व्हीलर्स आहेत, स्वतःचे फ्लॅट्स आहेत, स्वतःचे बंगले आहेत आपल्या आपल्या एरियामध्ये. ती मुलं आज चांगल्या पद्धतीने एशियन इक्विपमेंट, एशियन कंप्रेसरला पूर्णपणे व्यवस्थित ऑर्डर्स आणणे, मशीन्स विकणे, सेल करणे आणि त्याचबरोबर प्रोडक्शनची टीम ही तितक्या चांगल्या पद्धतीने प्रोडक्शन करते. हा माझा जो जर्नी आहे, हा जर्नी जितका वाढतो आज मला तितका सोपा नाही आहे. ज्यावेळी मी मागे वळून बघतो 5-7 वर्षामागे, ती असणारी परिस्थिती आणि आज असणारी परिस्थिती याच्यामध्ये खूप तफावत आहे. मार्केट कॉम्पिटिशन हे येतच राहणार, पण जो व्यक्ती इथिक्स ठेवून, जो व्यक्ती कॉमन गोल्स ठेवून, जो व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन पुढे जातो, त्यावेळी अल्टिमेटली नेचर हे काम करत असते. त्या व्यक्तीची सुद्धा तो ग्रोथ करण्यासाठी एक निसर्ग काम करत असते. एक इनडायरेक्ट पॉवर असते की तुम्ही जर एफर्ट्स घेत असेल, तुम्ही जर श्रम करत असाल, तुम्ही जर कष्ट घेत असेल, तर त्या कष्टाचे फ्रुटफुल्स किंवा जे फळ आहे हे तुम्हाला 100% मिळते. आज आपण बघत असतो की सेकंड जनरेशनमध्ये म्हणजे ज्या इस्टॅब्लिश बिझनेसमॅन लोक आहेत त्यांची मुलं मोबाईल्स घेतात, महागडे कार्स घेतात. आमच्यासाठी या गोष्टी नवीन असतात. आम्ही ह्या गोष्टीवरती पैसा न खर्च करता आम्ही डेव्हलपमेंटवरती खर्च करत असतो. तर ह्यामुळे होणारी ग्रोथ आहे, ही ग्रोथ किंवा ह्यामुळे होणारा जो इम्पॅक्ट आहे तो खूप वेगळा आहे. त्यामुळे माझ्या सर्व जे कोणी तरुण मित्रमंडळी आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की ह्या मृगजळात तुम्ही अडकून राहू नका. ह्या मृगजळातून तुम्ही बाहेर पडा. हे जग खूप मोठं आहे, हा खूप समुद्र आहे. ह्या समुद्रामधील एक ग्लास पाणी प्यायला काही हरकत नाही. उद्योजक व्हा. ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करत आहात त्या कंपनीसाठी तुमचे 200% एफर्ट्स द्या. तुम्हाला 100% मी लिहून देतो की तुम्हाला 100% त्याचे रिटर्न्स भेटणार. हे रिटर्न्स कधी भेटतात की जेव्हा तुम्ही तुमचे एफर्ट्स देतात तेव्हा. हे जर एफर्ट्सच तुम्ही देत नसाल, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला तुमच्या चेअरवरती बसून कंपन्यांनी सॅलरीज द्याव्यात, तर हे पॉसिबल होत नसतं. टेक इट, गिव्ह इट हा एक रूल आहे. हा जर रूल फॉलो करायचा असेल तर आपल्याला एफर्ट्स द्यावेच लागतात. देन अल्टिमेटली रिझल्ट्स तुम्हाला सक्सेस रूपात देतात. जेव्हा हे सक्सेस मिळत असतं त्यावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आपले पाय जमिनीवर पाहिजेत. ह्या इंडस्ट्रीमध्ये, या देशामध्ये किंवा जगामध्ये खूप मोठे लोक आहेत की जे चांगल्या पद्धतीने बिझनेस करून वरती गेलेले आहेत. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर रतन टाटासारखी व्यक्तिमत्व आहे की ते आजही आपण बघत असतो की एवढा मोठा उद्योजक आजही डाऊन टू अर्थ बघतो आपण. तर अशा लोकांना आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे. इंडियन इकॉनॉमिक जर ग्रोथ करायची असेल तर आज आपल्या लोकांना, आज इंडियन लोकांना खरंच मनापासून सांगू इच्छितो की काम करण्याची गरज आहे. आज आपण जर घरी बसून किंवा एका जागी बसून आपण जर विचार केला की आपली इकॉनॉमी ग्रो होऊ शकते का, तर नाही होऊ शकणार. याच्यामध्ये खूप डिसएडव्हान्टेजेस आहेत. म्हणून मी एक उद्योजक म्हणून असं नाही सांगत, पण माझा जो अनुभव आहे, जो माझा प्रवास आहे, त्या प्रवासादरम्यान मी सांगू इच्छितो की आज आपण कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट हे स्मार्ट वर्क, गुड वर्क आणि इथिकली असणं गरजेचं आहे. नॉन इथिकली एफर्ट्स तुम्हाला नेहमीच पाण्यात बुडवणार आहेत. तुम्ही काही चुकीचं वागलात तर ते तुम्हाला रिटर्न्स येणार आहेत. याचा अर्थ की तुम्ही जे करत आहात ते चांगलं करा आणि ते चांगलं केल्यानंतर येणाऱ्या रिटर्न्सपासून त्याचा आनंद घ्या. ही एक सक्सेस स्टोरी आहे. याच्या मागे तुम्हाला वाटत असेल की आज हा 100 कोटी टर्नओव्हर करतो म्हणून काही गोष्टी सांगण्यासाठी बोलत आहे. मीही त्या प्रवाहातून गेलेलो आहे. ज्यावेळी माणसाला मनुष्य एखादी मूर्ती बनवतो त्यावेळी त्याला टाक्याचे घाव सोसले जातात, तेव्हा ती मूर्ती बनते. आयुष्य असंच आहे. या आयुष्यामध्ये आपण ज्यावेळी आपल्याकडे पैसा नसतो, आपल्याकडे ज्यावेळी प्रॉब्लेम्स चालू असतात आणि प्रॉब्लेम्स हे असे असतात की ते एकामागून एक येतात. बघा आता माझं डिग्रीला ॲडमिशन घेतलं, डिग्रीची फी तुम्हालाही माहिती आहे 1 लाखापर्यंत फी असते. त्यामध्ये वडिलांचा दवाखाना, वडिलांचं अचानक होणारं दुःखद निधन, घराची जबाबदारी, काही कारणास्तव आमच्या शेतजमिनी गहाण होत्या, त्या गहाण जमिनी म्हणजे येणारे इन्कम सगळे थांबले. अशा परिस्थितीत येणारे एकावर एक असे प्रहार, त्या प्रहारातून बाहेर पडून आपण बेस्ट आहोत
हे लोकांना दाखवणं हीच खूप मोठी कर्तबगारी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो, मानतो, अभ्यास करतो, देशामध्येही आपण त्यांना मानतो. तर शून्यातून विश्व निर्माण करणं हे आपण त्यांच्यापासून शिकलो आहोत. प्रत्येक गोष्टी हातात मिळतील असं नाही आहे आपल्याला. त्या गोष्टी आपण घडवून आणायच्या असतात, त्या गोष्टी आपण घडवायच्या असतात, त्या गोष्टी आपण डेव्हलप करायच्या असतात. तर मी ह्या ग्रो मोशन्स ह्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला बोलवलं याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की यामध्ये एक नियम आहे, टेक इट गिव्ह इट. हा खूप मोठा फॉर्म्युला आहे की तुम्ही जे देणार आहात तेच उगवणार आहे, तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. माझ्या कंपनीचे सातारामध्ये आणि पुण्यामध्ये 2 प्रोडक्शन युनिट आहेत. त्यासोबत इंडियामध्ये दिल्ली आणि बँगलोर या ठिकाणी 2 वेअर हाऊस आहेत. त्यामुळे दिल्लीमधून नॉर्थ इंडिया कव्हर होतो आणि बँगलोरमधून आम्ही साऊथ इंडिया कव्हर करतो. सुरुवातीला व्यवसायाच्या सुरुवातीला जेव्हा मी प्रोडक्ट घेऊन आलो मार्केटमध्ये, त्यावेळी लोक आमच्या सेक्टरमधील त्याचा हसायचे त्याच्यावरती की हा काय मशीन बनवतो आणि हा काय मशीन विकू शकतो मार्केटला. जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत लोकांना भेटायचो, इंडिया मार्ट्स असेल किंवा गुगलवरती मी कॉन्टॅक्ट्स काढायचो की ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी मी अप्रोच करायचो, तर 50 ते 60% लोक असे होती की त्यांना ह्याच्यावरती विश्वास नव्हता. त्यावेळी माझी खूप धावपळ व्हायची की त्या लोकांना एक्सप्लेन करणं, समजावून सांगणं, प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन करणं. आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा इतकं मोठं काय बनवतोय हे लोकांना पटायचं नाही. पण ज्यावेळी काळाचा ओघ वाहत गेला, आज आमचे 10,000+ मशीन्स इंडिया, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका इकडे आमचे इस्टॅब्लिश आहेत, मशीन चालू आहेत आणि लोकांचा ट्रस्टही वाढत आहे आमच्या प्रोडक्टवरती. आणि त्यामधून आमच्या बिझनेसचा जर ग्रो बघितला तर तोही ग्रो चांगल्या पद्धतीने होत आहे. वडिलांचं निधन झालं, कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं, कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी प्रिन्सिपलांकडे गेलो. माझ्याकडे पूर्वीपासून कम्युनिकेशन स्किल हे खूप चांगलं असल्यामुळे इंटरॅक्शन लगेच व्हायचं. मी प्रिन्सिपल सरांना माझी बाजू सांगितली, तर त्या सरांनी मला त्यावेळी EMIवरती मला ॲडमिशन कन्फर्म केलं. आणि मी आईचं घरातलं जे सोनं होतं ते सोनं गहाण ठेवून मी माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजची फी भरली. आणि अशा पद्धतीने इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर मी जेव्हा शेवटचा पेपर दिला त्या दिवशी मला माहीत होतं की उद्यापासून मला काहीतरी मिळवावं लागेल, तेव्हा माझं घर चालेल. तेव्हापासूनची जर्नी ती आज माझी 100 करोड टर्नओव्हर असणारी कंपनी. यामध्ये जर मी पाठीमागे वळून बघितलं तर आजही मला तो आनंद हा वेगळाच आहे.